हॅलो गाईज, वेलकम टू सक्सेस ॲप अकॅडमी. मागच्या लेक्चरमध्ये आपण DDISCचे ओव्हरव्ह्यू बघितले होते. या लेक्चरमध्ये कस्टम टेबल कसा क्रिएट करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत. टू ॲक्सेस DDISC म्हणजेच डेटा डिक्शनरी आपल्याला SC11 या टी कोडचा वापर करावा लागतो. मी या सेक्शनमध्ये SC11 टी कोड टाकतो आणि एंटर ही बटन क्लिक करतो. डेटाबेस टेबल या रेडिओ बटनवरती क्लिक करून इथं आपल्याला कस्टम नेम प्रोव्हाइड करावा लागेल. कस्टम नेम जो टेबल तुम्हाला बनवायचा आहे त्या टेबलचा एक कस्टम नेम तुम्हाला द्यावा लागेल. ऑलवेज लक्षात ठेवा, कस्टम नेम देताना सुरुवात ही Z किंवा Y पासूनच करावी. मी एक Z पासून सुरुवात करतो. मला एम्प्लॉई डिटेल ठेवायचे आहे त्यामुळे मी ZEMP आणि तो टेबलमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे TB. चला इथे मी एक अंडरस्कोर देऊन देतो, TB ZEMP अंडरस्कोर TB. TB म्हणजे टेबल. असं मी एक कस्टम टेबलचं नाव दिलेलं आहे. त्यानंतर क्रिएट या बटनवरती क्लिक करायचे. क्रिएट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्याला शॉर्ट डिस्क्रिप्शन प्रोव्हाइड करावं लागेल. जसं मी माझ्या टेबलमध्ये एम्प्लॉई डिटेल्स ठेवणार आहे त्यामुळे इथे मी लिहिणार एम्प्लॉई डिटेल. त्यानंतर डिलिव्हरी अँड मेंटेनन्स या टॅब मध्ये डिलिव्हरी क्लास या बटनवरती क्लिक करून मी F4 करतो. F4 केल्यानंतर इथे आपल्याला असे 6-7 ऑप्शन्स दिसतील. मेजॉरिटी टाइम आपल्याला ह्या दोनच ऑप्शनचा काम पडणार, A आणि C. जोपर्यंत SAP सांगत नाही तोपर्यंत हे दोन ऑप्शन सोडून बाकीच्या ऑप्शन्सचा वापर करायचं नाही. जोपर्यंत SAP आपल्याला सांगत नाही तोपर्यंत बाकीच्या ऑप्शन्सचा वापर करायचा नाही. तर जनरली आपल्याला या दोनच डिलिव्हरी क्लासचा काम पडतो. यापैकी मी पहिला ऑप्शन चूज करतो. आता नेमका डिलिव्हरी क्लास म्हणजे काय असतो? डिलिव्हरी क्लास कंट्रोल्स दी ट्रान्सपोर्टेशन ऑफ टेबल डेटा. जेव्हा टेबल मधला डेटा आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचा असतो ते कंट्रोल करायचं काम डिलिव्हरी क्लासचं असते. त्यानंतर येते डेटा ब्राउझर. डेटा ब्राउझर मध्ये आपल्याला 3 वेगवेगळे ऑप्शन्स बघायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन्स, डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड, डिस्प्ले मेंटेनन्स नॉट अलाउड. याबद्दलची इन्फॉर्मेशन प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण शेअर केलेली आहे, तरी पण मी इथे थोडासा याच्याबद्दल माहिती देतो. डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन्स मध्ये समजा आपण एक कस्टम टेबल क्रिएट केला आणि त्या कस्टम टेबल मध्ये काही फील्ड्स आपण ऍड केलेत. समजा 10 फील्ड्स आपण ऍड केलेत. 10 पैकी 8 फील्ड मध्ये मला चेंजेस करता आले पाहिजे आणि 2 फील्ड मध्ये चेंजेस करता यायला नको. याच्यासाठी मी काय करणार, डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड विथ रेस्ट्रिक्शन या ऑप्शनचा वापर करणार. डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड मध्ये समजा मी कस्टम टेबल क्रिएट केला, त्या कस्टम टेबल मध्ये 10 फील्ड्स आहेत आणि मला सगळ्या फील्डला चेंज करता यायला पाहिजे असं वाटते. त्याच्यासाठी सेकंड ऑप्शनचा आपण वापर करतो. तिसरा ऑप्शन आहे की आपल्या टेबलमध्ये काहीही चेंजेस करता येणार नाही. एकदा जर का आपण टेबल क्रिएट केला, त्याचा TMG जनरेट केला, त्यामध्ये डेटा एंटर केला, त्यानंतर त्या टेबलमध्ये कुठलेही चेंजेस करता येणार नाही. तर मोस्ट ऑफ द टाइम आपण डिस्प्ले मेंटेनन्स अलाउड या ऑप्शनचा वापर करतो. सेव्ह केला, लोकल ऑब्जेक्ट, आपला टेबल सेव्ह झालाय. त्यानंतर फील्ड मध्ये आपल्याला इथे टेबलच्या एक फील्ड्स घ्याव्या लागतात. पण त्यापूर्वी आपण जाऊया टेक्निकल सेटिंग मध्ये. टेक्निकल सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथे डेटा क्लास टाकावा लागतो. डेटा क्लास काय असते तर आपला टेबल कुठल्या टाईपचा आहे, आपल्या टेबल मधले डेटा हा कुठल्या टाईपचा असणार आहे हे डेटा क्लासवरून डिसाइड होते. मी याच्यावर F4 करतो. इथे आपल्याला APPL0, APPL1 असे 5-6 ऑप्शन्स दिसतात. APPL0 म्हणजे मास्टर डेटा और ट्रान्सपरंट टेबल, हे टेबलचे टाईप आहेत. तर आपल्याला कुठल्या टाईपचा डेटा या टेबलमध्ये ठेवायचा आहे हे इथून आपण सिलेक्ट करतो. यापैकी APPL0 मोस्ट ऑफ द टाइम 90% आपल्याला हाच एकमेव ऑप्शन घ्यावा लागतो.
त्यानंतर येते साईज कॅटेगरी. साईज कॅटेगरी म्हणजे आपण जो टेबल बनवणार आहोत त्यामध्ये जो डेटा टाकणार आहोत तो डेटा स्टोअर करायसाठी आपल्याला किती मेमरी ऑक्युपाय करायची आहे हे आपण साईज कॅटेगरीवरून डिसाईड करतो. यामध्ये मी 0 ही व्हॅल्यू पुट करतो. 0 व्हॅल्यू इंडिकेट करते की आपण 5000 पर्यंतचा रेकॉर्ड याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर बफरिंग टाईप हे आपण येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. सध्या इथे याचं काही काम नाही. याला मी सेव्ह करतो. टेक्निकल सेटिंग आपण सेव्ह केलेली आहे. आपण आतापर्यंत 2 काम केलेत. एक, डिलिव्हरी अँड मेंटेनन्स टॅब मध्ये जाऊन इथे ऍप्लिकेशन टेबल ए चूज केलं, त्यानंतर मेंटेनन्स अलाउड ही टॅब चूज केली, त्यानंतर टेक्निकल सेटिंग मध्ये जाऊन डेटा क्लास आणि साईज कॅटेगरी ह्या 2 गोष्टी चूज करून घेतल्या. त्यानंतर आता येतो फील्डचं काम. फील्ड वरती जाऊन समजा आपल्याला टेबल हा क्लायंट डिपेंडेंट बनवायचा असेल तर आपण मॅन्डेट ही फील्ड घ्यायची. मॅन्डेट म्हणजे काय, तर क्लायंट डिपेंडेंट असणार. याचा डेटा एलिमेंट सुद्धा मॅन्डेट आहे. हा सिस्टीम मध्ये ऑलरेडी इनबिल्ट आहे. मी इथं मॅन्डेट टाईप करून एंटर केल्याबरोबर बाकीच्या गोष्टी जसं डेटा टाईप, कॅरेक्टर लेंथ, डेसिमल पॉइंट्स हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा एलिमेंट्सचाच वापर करून कस्टम टेबल क्रिएट करणार आहोत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये डेटा एलिमेंट आपण क्रिएट करून बघू आणि कस्टम डेटा एलिमेंट क्रिएट करून कस्टम टेबल कसा क्रिएट करायचा हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आता इथे मला द्यायचा एम्प्लॉयमेंट नेम, EMP नेम, ZEMP. बघा, जसं मी इथे ZEMP नेम टाकलो, ह्याची बाकी गोष्टी डेटा एलिमेंट, लेंथ आणि शॉर्ट डिस्क्रिप्शन ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत. आता नेक्स्ट परत मी इथे टाकतो EMP ID, एम्प्लॉयमेंट ID. इथं मी डेटा एलिमेंट मध्ये जातो, ZEMP नंबर एंटर करतो. इथे सुद्धा याचा डेटा एलिमेंट इंटीजर, लेंथ 3 आणि एम्प्लॉयमेंट नंबर, शॉर्ट डिस्क्रिप्शन आलेला आहे. हे ऑटोमॅटिक कसे येत आहेत, कारण की ऑलरेडी ह्या गोष्टी क्रिएट करून ठेवण्यात आलेल्या आहेत. याचा जो डेटा एलिमेंट आहे हे ऑलरेडी क्रिएट करून ठेवण्यात आलेला आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये कसं क्रिएट करायचं बघणारच आहोत. नेक्स्ट फील्डचं नाव घेतो सॅलरी. याचा डेटा एलिमेंट Z, सॅलरी सर्च करून बघतो आहे का, आहे. त्यानंतर घेतो करन्सी. आपल्याला करन्सी सुद्धा लागणार. याचा मी डेटा एलिमेंट घेतो करन्सी, Z करन्सी एंटर करतो, CUKY. ठीक आहे. तर सध्या मी आपल्या कस्टम टेबल मध्ये एवढ्या फील्ड्स घेतो. याला मी सेव्ह करतो, चेक करतो. Z सॅलरी स्पेसिफिक रेफरन्स टेबल अँड रेफरन्स फील्ड. मग ह्या रेफरन्स फील्ड आणि रेफरन्स टेबलचा एक एरर आलेला आहे. हा एरर कसा घालवायचा, तर यासाठी आपल्याला काय करावं, जेव्हा पण आपण कस्टम टेबल क्रिएट करतो आणि अशा ठिकाणी करन्सी आणि क्वांटिटी ही फील्ड जेव्हा येते त्यावेळेस आपल्याला रेफरन्स प्रोव्हाइड करावं लागतं. रेफरन्स म्हणजे काय, समजा करन्सी आपण फील्ड घेतलेली आहे तर ती करन्सीचा टाईप काय, म्हणजे इंडियन रुपीज आहे, USD INR आहे की थाई बात आहे, ह्या सगळ्या गोष्टी सिस्टीमला समजल्या पाहिजे ना. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, तर त्या फील्डला एक रेफरन्स फील्ड द्यावं लागतं. आणि ते रेफरन्स फील्ड कुठून द्यायची, करन्सी आणि क्वांटिटी फील्ड या टॅबवर क्लिक करायचं. इथे गेल्यानंतर हे बघा, इथे आपल्याला रेफरन्स टेबल नेम आणि रेफरन्स फील्डचं नाव इथं प्रोव्हाइड करावं लागतं. मग रेफरन्स टेबल नेम आपण जो कस्टम टेबल क्रिएट केलेला आहे हाच कस्टम टेबलचं नाव मी इथं प्रोव्हाइड करतो. हवं तर तुम्ही स्टँडर्ड टेबलचं नाव सुद्धा प्रोव्हाइड करू शकता, बट तिथे तुम्हाला करन्सी आणि CUKY ही फील्ड कॉमन दिसायला हवी, अदरवाइज परत तो एरर दाखवणार. त्यापेक्षा सोपं, आपला जो कस्टम टेबल आहे त्याच कस्टम टेबलचं नाव आणि त्याच कस्टम टेबल मधली जी फील्ड आहे ती फील्ड ऍज अ रेफरन्स फील्ड म्हणून प्रोव्हाइड केलेला कधीही बरं. आता मी ह्या टेबलला रेफरन्स टेबल नेम आणि रेफरन्स फील्ड नेम प्रोव्हाइड केलेला आहे. परत आपल्या फील्ड वरती जातो.
या टेबलला मी सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर परत एकदा चेक करतो. बघा आता तो एरर गेलेला आहे. फक्त इथं वॉर्निंग मेसेज आलेला आहे, एनहान्समेंट कॅटेगरी फॉर टेबल इज मिसिंग. मग एनहान्समेंट कसं करायचं, त्यासाठी आपल्याला जावं लागतं एक्स्ट्रास मध्ये एनहान्समेंट कॅटेगरीमध्ये जाऊन इथं ओके या बटनवर क्लिक करायचा. इथे आपल्याला 4-5 ऑप्शन्स येतात. याच्यापैकी कॅन बी डीप एनहान्स या ऑप्शनला सिलेक्ट करून कॉपी करायचा. एनहान्समेंट झाल्यानंतर याला परत एकदा सेव्ह करा, चेक करा, ऍक्टिव्हेट करा. बघा आपला टेबल ऍक्टिव्हेट झालेला आहे. सगळ्या एरर गेल्यात, शिवाय ज्या वॉर्निंग आलेल्या होत्या एनहान्समेंट कॅटेगरीच्या त्या सुद्धा गेलेल्या आहेत. आपला आता कस्टम टेबल क्रिएट झालेला आहे. आता आपला कस्टम टेबल क्रिएट झालेला आहे. या कस्टम टेबलमध्ये कुठलीही एंट्री नाही आहे. एंट्री चेक करायचं असेल तर आपल्याला ह्या कॉन्टेंट या बटनवरती क्लिक करावं लागेल. या बटनवर क्लिक केल्यानंतर असं एक पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला इथं एक्झिक्यूट करावं लागेल. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं आपल्याला एक पॉपअप मेसेज, एक वॉर्निंग मेसेज येतोय, नो टेबल एंट्रीज फाउंड फॉर स्पेसिफिक की. इथं मी नंबर ऑफ एंट्रीज मध्ये जातो आणि इथे बघतो आपल्याकडे एक पण एंट्री नाही आहे. ह्या जे काही क्रिएट केलेल्या ह्या झाल्या फील्ड्स, बट या फील्ड्स मध्ये आपल्याला काही एंट्रीज टाकाव्या लागतात. ते कशा टाकायच्या हे आपण पुढील लेक्चरमध्ये जेव्हा TMG जनरेट करू त्यानंतर कशा एंट्री टाकायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या मी दाखवून देतो की आपल्या टेबलमध्ये कुठल्याही एंट्रीज नाही आहेत. मग त्या फील्डमध्ये डेटा फिल करायसाठी आपल्याला TMG जनरेट करावं लागेल. TMG कशी जनरेट करायची हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. TMG जनरेट झाल्यानंतर आपल्या टेबलमध्ये कॉन्टेंट आपण कसं टाकायचं ते सुद्धा पुढील लेक्चरमध्ये आपण बघूया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू फॉर द वॉचिंग.